राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट असल्यामुळे अनेक लोकप्रिय योजनांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे। शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा या योजना बंद करायच्या का यावर सरकारचा विचार सुरू असल्याचं समजतंय। तर लाडकी बहीण योजनेमधील पात्र बहिणींची सुद्धा आता घरोघरी जाऊन पडताळणी सुरू झाली आहे। बघूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। गरज सरो वैद्य मरो ही म्हण लाडकी बहीण योजनेला तंतोतंत लागू होते। कारण निवडणुकीआधी ज्या अर्जदार लाडक्या बहिणींना सरसकट 1500 रुपयांचा लाभ दिला, त्याच लाडक्या बहिणींची आता घरोघरी जाऊन पडताळणी सुरू झाली आहे। ज्या बहिणींकडे 4 चाकी वाहन असेल त्यांचे अर्ज थेट बाद केले जाणार आहेत। अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांकडून घरोघरी पाहणी सुरू झाली आहे। महिला बालविकास विभागानं परिवहन विभागाकडून डाटा मागवलाय। कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन असल्यास योजनेतून नाव वगळण्यात येईल। योजनेच्या निकषात बसत नसाल तर माघार घेण्याचं महिला आणि बालविकास विभागाकडून आवाहन करण्यात आलंय। जी पडताळणी सुरू आहे ती मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय की सुरुवातीला जेव्हा ही योजना झाली ही फार मोठ्या प्रमाणातली व्यापक स्वरूपातली योजना होती। त्यावेळेस ही जी काही नियमावली लागली पण दुर्दैवाने काही जण त्याचा गैरफायदा घेत होते किंवा विरोधकांमधले सुद्धा काही लोक सुरुवातीपासून सांगत होते की यातले फॉर्म चुकले जातील, फॉर्म भरू नका, फॉर्मचे पैसे मिळणार नाही। याचा अर्थ विरोधकांच्या कार्यालयामधून सुद्धा चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरणं ही प्रक्रिया सुरू होती। मागच्या वेळेस तर 125 कोटी खर्च केले। देणं काय म्हणतात ते देणं कुसळाचं आणि जाहिरात मुसळाची आहे सगळी। त्यात अधिक बोललो तर मला पुन्हा एवढं विकृत सगळं चाललेलं आहे की त्यावर आपल्याला बोलता येत नाही। पण जाहिराती देऊन लाडक्या बहिणींना पुन्हा दिशाभूल करायचं जिल्हा परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पूर्वी हा एक नवा फंडा हे जाहिरातीच्या माध्यमातून आणू इच्छित आहे। ही स्कीम लाडक्या बहिणीसाठी नव्हतीच, सत्तेत यासाठी होती आणि मग सत्तेत येण्यासाठी त्यांनी 1 ते 2 महिन्यात 1 करोड लाडक्या बहिणीची कुठल्याही विचार चौकशी त्याची कोणी चाचपणी न करता पैसे जाहीर देऊन दिले। आता मग याला जबाबदार कोण आहे? तुम्ही निकष न पाळता जेव्हा पैसे त्यांच्या खात्यात टाकले आणि आता तुम्ही सांगता त्या पात्र नाही आहे, मग पैसे द्याच्या अगोदर पात्र ठरवायचं का दिल्यानंतर पात्र ठरवायचं हा पुन्हा प्रश्न आहे। म्हणजे हा व्यवस्थित क्राईम आहे, व्यवस्थित गुन्हा केलेला आहे सरकारनं। लाडक्या बहिणी योजनेमुळे सरकारी तिजोरीमध्ये खडखडाट असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या काळातील सर्वात लोकप्रिय उपक्रमांपैकी एक असलेली शिवभोजन थाळी योजना बंद करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्यात। शिवभोजन योजनेअंतर्गत दररोज सरासरी 2.25 लाख थाळ्या दिल्या जातात। शहरी भागात थाळीची किंमत 50 रुपये आणि ग्रामीण भागात 35 रुपये होती। नागरिकांना थाळी आता 10 रुपयांना दिली जाते। मार्च 2024 पर्यंत 18,83,96,000 जणांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला। शिवभोजन थाळी पुढच्या काही दिवसांमध्ये बंद होणार। आता गरिबांनी 10 रुपयामध्ये जे भोजन मिळायचं फक्त पाणी मिळेल हात धुवायला, बाकी काही मिळणार नाही। आता ते जेवण नाही, आनंद शिधा आता दुःख शिधा झाला। आता काय मिळणार नाही, आता दुःखात बसा। तुम्ही 240 रुपये निवडून दिलेत ना, आता सगळं भोगायची तयारी आहे। बंद करण्याचा विचार जो आहे सरकारचा सुरू आहे अशी माहिती समोर येते। नाही, यामध्ये तथ्य अजून त्याच्याबद्दल की आमची चर्चा झालेली नाही। शिवभोजन थाळी योजना पूर्ववत सुरू ठेवा अशी मागणी महायुतीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे। यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिलंय। राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असलेली शिवभोजन थाळी ही योजना बंद केली जाणार असल्याची चर्चा आहे। गरीब आणि गरजू नागरिकांसाठी शिवभोजन थाळी सुरू राहणं अत्यंत आवश्यक आहे। शिवभोजन थाळी उपक्रमामुळे भुकेल्यांना वेळेवर 2 घास मिळतात ही समाधानाची बाब आहे। शिवभोजनच्या दररोज 2 लक्ष थाळीसाठी वार्षिक 267 कोटी खर्च येतो। शासनाच्या दृष्टीनं भुकेलेल्यांच्या पोटासाठी 267 कोटी हा खर्च तसा नगण्य आहे। त्यामुळे राज्यातील गरीब आणि गरजू नागरिकांचा सहानुभूतीपूर्वक पुनर्विचार करून शिवभोजन थाळी ही योजना पूर्ववत सुरू ठेवावी। रुपयात मस्त आहे, पोळी भाजी अगदी फस्त चांगलं जेवण गरीबासाठी पुरते। नाही बंद होऊच शकत नाही, करू नये बंद।
करू नका. ही योजना खूप चांगली आहे आणि व्यवस्थित जेवण सगळं भेटतं. त्यातल्या त्यात परत गरिबांसाठी खूप चांगली आहे. आमच्यासारखे जे येतात घाटीमध्ये दवाखान्यामध्ये ती खूप चांगली आहे. नाही, बंद नाही झाली पाहिजे. चांगली गरीबाच्या सेवा चांगली चांगली आहे. 10 रुपये हा दर आहे याला. हो, 10 रुपये दर आहे, पण चांगली आहे. गरीबासाठी दवाखान्यात येतात लोक, परेशान राहतात. चांगली. लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारकडून 46,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान 2100 रुपये देण्याचं आश्वासन सुद्धा महायुतीच्या नेत्यांनी निवडणूक प्रचारादरम्यान दिलेलं होतं. त्याचमुळे सरकारला या योजनेसाठी मोठी तरतूद करावी लागणार आहे. परिणामी सरकारनं आता पात्र लाडक्या बहिणींची छाननी सुरू केल्याचं बोललं जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळीवरही गंडांतर येण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.